श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे वटपौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा, तसेच उद्या मंगळवार देखील आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वट सावित्री व्रत करतात. हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे. यावर्षी 10 जूनला मंगळवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत केले जातं. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाची झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देखील प्रार्थना करतात. या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते. यामुळे या दिवशी वट सावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास शुभ फळ देते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते, त्याचप्रमाणे पतीचेही आयुष्य खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा असते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमूटभर हळद, गंगाजल तसेच थोडेसे मीठ, तीळ, कच्चं दूध टाकून आपण अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होतं व आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होत असते. आता या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या ज्या काही आयुष्यात अडचणी, अडथळे चालू आहे तर ते देखील दूर होईल. पण त्या अगोदर घरामध्ये काही उपाय, काही सेवा आवर्जून करायच्याच आहे. कारण की या दिवशी पौर्णिमा तिथी आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि त्यांची पूजा केल्याने आपल्याला आयुष्यात कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. आता आपण या दिवशी उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. तर उंबरठ्याचं लेपन करत असताना आपण अष्टलक्ष्मी देखील तिथे काढायची आहे. अष्टलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीच्या 8 रूपांची पूजा केली जाते, जी समृद्धीच्या विविध पैलूंचे प्रतीक आहे. या 8 रूपांची पूजा केल्याने आपल्याला केवळ भौतिक संपत्तीच नाही तर ज्ञान, धैर्य, संपत्ती, संतती, विजय आणि इतर अनेक प्रकारच्या सुखांची प्राप्ती देखील होत असते. ही लक्ष्मी मातेची 8 रूपे आहे. पण त्या अगोदर आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गोमूत्र, गुलाबजल, गंगाजल टाकायचं आहे. एक भीमसेनी कापराची वडी कुस्करून त्यामध्ये टाकावी आणि याने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. कारण की आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मक ऊर्जा असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल ती आपल्या मुख्य दरवाजामधूनच येत असते आणि आपण जर उंबरठ्याचं लेपन केलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात. आता उंबरठ्याचं लेपन केल्यानंतर आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे. आता ओल्या कुंकवाने आपण उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मी काढायची आहे. आता अष्टलक्ष्मी म्हणजे पहिली आहे तर ती म्हणजे विद्यालक्ष्मी. आपण उंबरठ्यावरती एक उभी रेष ओढायची आहे. मग उंबरठ्याच्या कडेला एक उभी रेष ओढायची आहे आणि विद्यालक्ष्मी नाव घ्यायचं आहे. विद्या, ज्ञान आणि बुद्धिमत्तेची देवी. ती आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन देखील वाढवते. त्यानंतर दुसरी रेष ओढायची आहे तर ती म्हणजे धैर्यलक्ष्मी. धैर्य, सामर्थ्य आणि पराक्रमाची देवी. ती कोणत्याही परिस्थितीत धीर धरून राहण्यास मदत करते. त्यानंतर तिसरी रेष ओढायची आहे तर ती म्हणजे ऐश्वर्यलक्ष्मी. भौतिक संपत्ती, धन आणि ऐश्वर्याची देवी. त्यानंतर चौथी रेष ओढायची आहे ती म्हणजे राजलक्ष्मी. राजेशाही, सत्ता आणि प्रतिष्ठेची देवी. ती नेतृत्व आणि अधिकार प्राप्त करण्यास मदत करते. आता या 4 रेषा एका साईडनं ओढल्यावरती किंवा 4 टिंब दिले तुम्ही एका साईडनं तरी पण चालेल. त्यानंतर आता उंबरठ्याच्या मध्ये थोडी जागा सोडायची आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला आणखीन 4 रेषा ओढायच्या आहेत. तर 5वी आहे ती म्हणजे जीवलक्ष्मी. जीवन, आरोग्य आणि दीर्घायुष्याची देवी. 6वी आहे ती म्हणजे संतलक्ष्मी. संतती, कुटुंब आणि प्रेम संबंधाची देवी. त्यानंतर विजयलक्ष्मी. विजय, यश आणि प्रसिद्धीची देवी. त्यानंतर गौतमी लक्ष्मी. अध्यात्माचे प्रतीक. अशा प्रकारे आपण उंबरठ्यावरती 8 टिंब किंवा 8 रेषा अष्टलक्ष्मीच्या नावाने काढायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही. आता यानंतर मुख्य दरवाजावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं, मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात.
तसेच आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावायचं आहे। आपल्या घरामध्ये देखील स्वच्छता ठेवायची आहे। आता यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता दिवा तुम्ही अगदी मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल। आता सर्वात प्रथम आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। आता या प्लेटमध्ये आपल्याला हरभरा डाळ टाकायची आहे। आता हरभरा डाळ ही पिवळ्या रंगाची असते आणि पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। तर प्लेटमध्ये आपण हरभरा डाळ टाकायची आहे। त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे, तो त्यावरती टाकायचा आहे। यामध्ये दुहेरी कापसाची एक वात करून टाकायची आहे। याला हळदी कुंकू देखील लावायचं आहे। तसेच या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकावं। शुद्ध तूप नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता। आता दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। या दिव्यामध्ये देखील आपण चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दिव्याखाली आपण हरभरा डाळ ठेवलेली आहे। आता आपल्याला काही सेवा करायची आहे। हा दिवा अगोदर देवघरामध्ये प्रज्वलित करावा। आपल्याला सेवा करायची आहे, कारण की भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो, पण त्यासोबत जर काही सेवा केल्या नाही तर त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे। तर आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। आता विष्णू सहस्त्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। तुम्हाला जर म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल। पण या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे आवर्जून करायचंच आहे। आता विष्णू सहस्त्रनाम म्हणून झाल्यानंतर आपण महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा पठण करायचं आहे। आता महालक्ष्मी अष्टकम म्हणण्यासाठी जास्त काही एक वेळ लागत नाही, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे। महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, संतान प्राप्ती होत नाही किंवा आजारपण सतत चालू आहे, मुलांची पाहिजे त्याची प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा येत नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायचं आहे। आता यानंतर हा दिवा आपल्याला उचलायचा आहे आणि हा दिवा उचलून आपण आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे। आता मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण उंबरठ्याजवळ हा दिवा ठेवायचा आहे। अगदी डाव्या किंवा उजव्या साईडला देखील तुम्ही हा दिवा ठेवू शकता। यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो व आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते। आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे, तर आपण कमीत कमी जर सकाळी दिवा प्रज्वलित केला असेल तर दुपारी 12 वाजेपर्यंत दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे। किंवा आपली पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी 1 तास तरी दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे, कारण की पौर्णिमेच्या दिवशी असा दिवा प्रज्वलित करणे याला खूप महत्त्व आहे। आता यानंतर आपल्याला संध्याकाळी देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर यासाठी आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे। दिव्याखाली प्लेट ठेवायची आहे। प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढावं। कुंकवाने किंवा चंदनाने स्वस्तिक काढू शकता। स्वस्तिकवरती थोड्याशा खंड अक्षता अर्पण करायचे आहे। त्यावरती मातीची पंती ठेवायची आहे। यामध्ये मोहरीचं तेल टाकल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू फूल व्हायचं आहे। आता थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे। आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे। म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहानाकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे। पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू। ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि हे काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे। आता असा दिवा आपण या दिवशी किचनमध्ये प्रज्वलित करायचा आहे। अगदी तुम्ही जिथे पाण्याचा हंडा भरून ठेवता, माठ भरून ठेवता, तर तिथे जरी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल। यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा, पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व त्यांच्या आत्म्याला देखील शांती मिळते। आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।